आठवड्यातून 2 वेळा बहिणाबाई माझ्या केसांना मालिश करते. सर्वांना गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. सकाळी उठल्याबरोबर ही चिवताई घरात आली होती आणि तिला बाहेर निघताच येत नव्हतं. तिचा व्हिडिओ घेतला थोडासा. मी फ्रेश वगैरे झाली. नाश्त्यामध्ये आज शेक न घेता पपई घेतली. पपईचे खूप फायदे आहेत. फायबर आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते, जे की आपल्या स्किनसाठी आणि आपल्या हेल्थसाठी पण खूपच फायदेशीर आहे. बाबूनं खूप परेशान करून करून आंघोळ केली आणि त्याला कपडे घातले आईने. नंतर तो अंगणवाडीमध्ये घेऊन गेले. त्याला मी स्क्रब केलं. स्क्रब नंतर मग लगेच मी फेस मास्क लावून घेतला. भाऊला भूक लागली ती आणि आई काय त्या बाबूला अंगणवाडीमध्ये घेऊन गेली होती कणिक म्हणून. म्हटलं चाल मीच चपात्या बनवून घेते, ते जेवण करून चालला जाईल, कारण की त्याला सकाळीच भूक लागते. तो काही नाश्ता वगैरे करत नाही. दुपारी आई पप्पा मामाच्या घरी जाणार होते. तेवढ्यातच पप्पाची चुलती आणि त्यांचे नातू वगैरे आले होते. ते आले, मग त्यांना चहा पाणी वगैरे केलं. ते चालले गेले. मी मामाला सांगितलं होतं की फळं घेऊन या, अर्णवच्या मामाला, तर ते घेऊन आला होता त्याचा मामा. त्याला पपई फार आवडते, तर मी सांगते त्याला, आणि पपई वगैरे खाऊन घेतली त्यांनी. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नंतर तो केळी वगैरे खाली. आणि भाऊला कोणाच्या हातची भाजी आवडत नाही, तर किचनमध्ये भाऊ गेला, कारण की त्याला करायची होती आता भाजी. म्हटलं ठीक आहे, तो नेहमीच करतो, त्याला कोणाच्या हातची आवडत नाही. तो भाजी करत होता. मी जेवण वगैरे काही केलं नाही. संध्याकाळी फळं खाऊन घेतली आणि दूध गरम केलं. बाबू इथं खेळत होता, तो जेवण करून आला होता. मी हळदीचं दूध गरम केलं होतं. रात्री हळदीचं दूध पिते मी. आणि मेहंदीही लावली होती डोक्याला. म्हटलं केस वगैरे धुतले होते, तर थोडं दूध पिईपर्यंत थोडंसं सुकतील. चला आजच्यासाठी एवढंच. भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.